विद्यार्थी मित्रांनो मागच्या काही लेक्चरपासून आपण इंटिग्रेशन या चॅप्टरचा स्टडी करत आहोत. ठीक आहे, तर इंटिग्रेशनमध्ये आतापर्यंत आपण काही बेसिक इंटिग्रेशनचे काही बेसिक एक्झाम्पल अभ्यासले. त्यानंतर इंटिग्रेशन सॉल्व करण्याच्या मेथड आपण आता स्टडी करत आहोत. त्यामध्ये सबस्टिट्यूशन मेथड ह्या मेथडचा आपण स्टडी करत आहोत. ठीक आहे, तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपण एक थेरम अभ्यासला. त्यानंतर त्याच थेरमवरती एक सबस्टिट्यूशन मेथडचं एक एक्झाम्पल अभ्यासलं. ठीक आहे, ते मागील लेक्चरमध्ये मी व्यवस्थित एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सबस्टिट्यूशनवर आधारित करोलरीज अभ्यासल्या. ठीक आहे, करोलरी नंबर फर्स्ट आणि त्यानंतर करोलरी नंबर सेकंड. करोलरी फर्स्टमध्ये आपण या पद्धतीने ही फर्स्ट करोलरी होती इंटिग्रेशन एफ ऑफ ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स इज इक्वल टू जी ऑफ ए एक्स प्लस बी इंटू 1/a प्लस सी. या पद्धतीने म्हणजे फंक्शन असेल, फंक्शन ऑफ फंक्शन असेल. ठीक आहे, तर आधी त्या बाहेरचं जे फंक्शन असतं त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. त्यानंतर आतल्या फंक्शनचं हे डेरिव्हेटिव्ह घेऊन त्यांनी डिवाईड करायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने फर्स्ट करोलरी होती. त्यानंतर सेकंड नंबरच्या करोलरीमध्ये आपण पॉवर फंक्शनचा जर पॉवर असेल म्हणजे या पद्धतीने असेल बघा, इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन आणि त्याच फंक्शनचं इथे जर डेरिव्हेटिव्हने जर मल्टिप्लाय झालेलं असेल. ठीक आहे, आणि ह्या होल टर्मवरती जर इंटिग्रेशन अप्लाय असेल तर आपण ते इंटिग्रेशनचं सोल्युशन किंवा ती टर्म आपण या पद्धतीने लिहू शकतो, एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन प्लस 1/n+1 या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने आपण दोन करोलरीज विथ प्रूफ अँड एक्झाम्पल या पद्धतीने सर्व बघितलेलं आहे. आज आपण या लेक्चरमध्ये करोलरी नंबर थर्ड चा स्टडी करणार आहोत. तर करोलरी नंबर थर्ड काय आहे ती आज आपण बघूया. तिचा प्रूफ आपल्याला बघायचा आहे, विथ एक्झाम्पल देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा, तर इंटिग्रेशन करोलरी नंबर मी थर्ड नंबरची जी करोलरी आहे ती मी रीड करतो. इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ठीक आहे, आता बघा खूप सिम्पल आहे. ह्या करोलरी ज्या आहेत त्या आपल्याला पुढे एक्झाम्पलमध्ये खूप वेळा भरपूर वेळा यूज होणार आहेत. तर या करोलरी नंबर 3चा प्रूफ आता आपल्याला कशा पद्धतीने राईट करता येईल बघा. कशा पद्धतीने आहे तो एकदम सिंपल आहे. आधी ही करोलरी समजून घ्या. बघा, इथे डिनॉमिनेटरला एक मूळ फंक्शन आहे आणि त्या फंक्शनचा वरती डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, अशी जर अरेंजमेंट असेल आणि त्यावरती जर इंटिग्रेशन अप्लाय असेल तर त्या इंटिग्रेशनचं सोल्युशन हे आपल्याला लॉग ऑफ एफ ऑफ एक्स ही टर्म भेटणार आहे. ठीक आहे, काय डिनॉमिनेटरला आपलं मूळ फंक्शन असेल आणि त्या फंक्शनची अरेंजमेंट कशी असणार आहे, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. बट डिनॉमिनेटरला आपलं मूळ फंक्शन असेल आणि त्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह हा वरती न्यूमरेटरला असेल तर त्याचं सोल्युशन आपल्याला हे भेटतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. फॉर एक्झाम्पल मी प्रूफ बघण्या अगोदरच एक प्रॉपर एक्झाम्पल देतो जो आपल्या फॉर्म्युल्यामध्ये झालेला आहे. सपोज डिनॉमिनेटरला जर एक्स असेल, बघा मी ते राईट करतो. सपोज डिनॉमिनेटरला जर एक्स असेल आणि वरती न्यूमरेटरला जर मी या पद्धतीने लिहिलेलं आहे. ठीक आहे ना, बघा डिनॉमिनेटरला मी लिहिलं आहे एक्स आणि एकचा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर एकचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, एकचा डेरिव्हेटिव्ह असतो 1, म्हणजे ती टर्म मी दिलेली आहे. बघा, एकचा डेरिव्हेटिव्ह इथे 1 लिहिलेला आहे. जर ह्या होल टर्मवरती जर इंटिग्रेशन अप्लाय केलं विथ रिस्पेक्टिव्ह डी एक्स देन हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला भेटतं लॉग ऑफ एक्स. लक्षात येते बघा, डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्या टर्मचा डेरिव्हेटिव्हवरती न्यूमरेटरला जर असेल तर त्याचं इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला भेटते लॉग ऑफ एक्स. ठीक आहे, या पद्धतीने म्हणजे लॉग ऑफ जी डिनॉमिनेटरला टर्म असेल ती आपल्याला अप्लाय करायची आहे सोल्युशनमध्ये. तीच कॉन्सेप्ट आपल्याला इथे करोलरी नंबर थर्डमध्ये अभ्यासायची आहे. लक्षात येते. तर बघा, आता आपण ही करोलरीचा प्रूफ अभ्यासूया. एकदम सिंपल आहे. करोलरीचं जर स्टेटमेंट जर तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असेल तर आता आपण तिचा प्रूफ अभ्यासूया. बघा, कन्सिडर इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स आहे आणि आता यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन पुट करायचे आहे. ठीक आहे, आपण सबस्टिट्यूशनच्या बेसवरती संपूर्ण करोलरीज ज्या आहेत त्यांचा प्रूफ आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे, सो पुट एफ ऑफ एक्स जे मूळ फंक्शन आहे त्याऐवजी आपल्याला टी पुट करायचं आहे. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी आणि ज्यावेळेस आपण सबस्टिट्यूशन पुट घेतो त्यावेळेस त्या सबस्टिट्यूशनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असतो.
ठीक आहे ना. तर इथे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी घेतलेला आहे, म्हणजे एक्स हे फंक्शन टीवरती डिपेंड आहे, म्हणून आपण या फंक्शनला डिफरन्शिएटिंग बोथ द साइड्स विथ रिस्पेक्टिव्ह टी अँड देन वी गेट, आपल्याला काय भेटणार आहे. आता हे आपल्या वरच्या दोन करोलरीमध्ये व्यवस्थित डिफरन्शिएट मी करून दाखवलेला आहे. ठीक आहे, तो डायरेक्टली मी इथे बघा कशा पद्धतीने लिहिता येईल. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती भेटणार आहे, एफ डॅश एक्स. ठीक आहे, आणि ह्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी एक्स इज इक्वल टू ह्या टीचा डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे डी टी. ठीक आहे, या पद्धतीने ही टर्म आपल्याला डिफरन्शिएट केल्यानंतर भेटणार आहे, हे लक्षात घ्या. आता डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झाला आणि आता ही डेरिव्हेटिव्हची टर्म आणि जी सबस्टिट्यूशन आपण घेतलेली आहे ती टर्म आपल्या ओरिजिनल एक्झाम्पलमध्ये पुट करून द्या. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघा नेक्स्ट काय भेटणार आहे, आपलं एक्झाम्पल रिड्यूस होणार आहे. ठीक आहे ना, म्हणजे बघा कशा पद्धतीने. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1/t भेटणार आहे. बघा कशा पद्धतीने, हे भरपूर वेळा झालेलं आहे. आता आपलं एफ ऑफ एक्स म्हणजे इथे मला पुट करता येईल डिनॉमिनेटरला टी, त्यानंतर त्याच फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स इंटू डी एक्सच्या टर्मऐवजी मला पुट करता येईल डी टी. लक्षात येते. बघा एफ डॅश एक्स इथं आहे, त्याचा इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी, ही होल टर्म मला इथे न्युमॅरेटरला ॲडजस्ट करता येईल. ठीक आहे, आणि डिनॉमिनेटरला एफ ऑफ एक्सऐवजी काय पुट करता येईल, टी पुट करता येईल. म्हणजेच इथे आपल्याला इंटिग्रेशन काय भेटणार आहे, 1/t इंटू डी टी. ठीक आहे ना, इथे डी टी हा फक्त इकडे अरेंज केलेला आहे साईडला, 1/t मी राईट केलेला आहे. आणि आता तोच फॉर्म्युला जो आता मी इथे फॉर एक्झाम्पल म्हणून घेतला, एक्सप्लेन केला, तोच आता इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. इंटिग्रेशन 1/x जर असेल तर त्याचं इंटिग्रेशन हे लॉग एक्स भेटतं किंवा लॉग ऑफ दिस फंक्शन जे असेल ते. तर आता इथे 1/t आहे, फक्त इथे टीच्या लँग्वेजमध्ये आपल्याला राईट करायचं आहे, हे लक्षात घ्या. सो 1/tचं इंटिग्रेशन आपल्याला भेटेल लॉग ऑफ टी प्लस इंटिग्रेशन कंप्लीट झालं म्हणून आपण ॲडजस्ट करणार कॉन्स्टंट टर्म सी. ओके, या पद्धतीने. आणि आता इंटिग्रेशन कंप्लीट झालं, इंटिग्रेशन सॉल्व केलं आणि आता जी टीची टर्म घेतली होती ती पुट करा, म्हणजे लॉग ऑफ टी एफ ऑफ एक्सबद्दल मानला होता म्हणून टीची किंमत आपण इथे एफ ऑफ एक्स पुट केली, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. या पद्धतीने ही इंटिग्रेशनची व्हॅल्यू भेटली. ठीक आहे, सो आय इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी अँड देन फायनल सोल्युशन आय मीन्स काय होता, इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स. ठीक आहे ना, या पद्धतीने हे इंटिग्रेशन होतं. आय मीन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. या पद्धतीने ही टर्म भेटणार आहे आपल्याला. लक्षात येते. सिम्पल करोलरीज आहेत. काय, जर इंटिग्रेशनमध्ये जर फंक्शन डिनॉमिनेटरला जर मूळ फंक्शन असेल आणि त्या मूळ फंक्शनचा डेरिव्हेटिव्हवरती न्युमॅरेटरला जर ॲडजस्ट असेल तर आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, त्या इंटिग्रेशनचं सोल्युशन लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे ना, या पद्धतीने ही करोलरीज आहे. हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे, पुढे एक्झाम्पलमध्ये यूज करायचे आहे त्यामुळे. ठीक आहे, तर आता ह्या करोलरीजवरती आपल्याला आता इथे बुकमध्ये एक एक्झाम्पल आहे ते बघूया. बघा फॉर एक्झाम्पल त्याच करोलरीच्या बेसवरती आहे. बघा कशा पद्धतीने यूज झालेला आहे. इथे इंटिग्रेशन कॉट एक्स इंटू डी एक्स. आता डायरेक्ट कॉट एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहीत आहे बेसिकली, बट आपल्याला या करोलरीचा यूज करून ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ते कशा पद्धतीने आलं तर ते देखील याच मेथडने आलेलं आहे. ठीक आहे, बघा बेसिकली इंटिग्रेशनच्या डेफिनेशननुसार देखील आपल्याला हे फाइंड करता येतं, पण ती डेफिनेशन आपल्याला पुढे नंतर अप्लाय करायची आहे. बघा ती कन्सेप्ट आपल्याला नंतर आहे. सो इंटिग्रेशन कॉट एक्स इंटू डी एक्स. आता हा कसा अरेंज करता येईल, न्युमॅरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये करावं लागेल, बरोबर ना, कारण आपण करोलरी त्याच फॉर्ममध्ये अभ्यासलेली आहे. न्युमॅरेटरला मूळ फंक्शन आणि डिनॉमिनेटरला मूळ फंक्शन आणि न्युमॅरेटरला डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. लक्षात येते. या पद्धतीने मग कॉट एक्स मला न्युमॅरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो इंटिग्रेशन कॉस एक्स अपॉन साइन एक्स म्हणजे कॉट एक्स लिहिता येतो, बरोबर. कॉट एक्स मी न्युमॅरेटर डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये लिहिला, कॉस एक्स अपॉन साइन एक्स इंटू डी एक्स. आणि आता बघा इथे जर डिनॉमिनेटरचा जर विचार केला तर इथे आहे साइन एक्स आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो, कॉस एक्स. बघा साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कुठे अरेंज झालेला आहे, न्युमॅरेटरला. किती आहे तो, कॉस एक्स, बरोबर ना. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स आहे आणि तो कॉस एक्स न्युमॅरेटरला आहे. म्हणजे या पद्धतीने लिहिता येईल. बघा इथे इंटिग्रेशन साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथे आहे, तो भेटेल कॉस एक्स. म्हणजे या होल टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती भेटणार आहे, लॉग ऑफ साइन एक्स. ठीक आहे ना. सेम ज्या पद्धतीने करोलरीवरती जशा पद्धतीने जी करोलरी आहे थर्ड नंबरची त्याच पद्धतीने इथे ती अप्लाय करायची आहे. लक्षात येते. एकदम सिंपल आहे. आता त्यानंतर नेक्स्ट करोलरी कोणती आहे बघूया. करोलरी नंबर 4 असेल, बरोबर ना. आता इथे करोलरी नंबर 4
ठीक आहे. तर बघा आता करोलरी नंबर 4 काय आहे. सिमिलर करोलरी नंबर 3 सारखी आहे सेम, फक्त इथे रूट आपल्याला अप्लाय झालेला आहे. बघा कशा पद्धतीने आहे. डिनॉमिनेटरला मूळ फंक्शन हे जर रूटमध्ये असेल आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह वरती न्यूमरेटरला जर ॲडजस्ट असेल असा जर फॉर्म असेल, ठीक आहे, तर त्या टर्मचं इंटिग्रेशन आपल्याला भेटतं 2 × रूट एफ ऑफ एक्स. ठीक आहे ना, या पद्धतीने. आणि आता त्या स्टेटमेंटचा किंवा या करोलरीचा आपल्याला आता प्रूफ अभ्यासायचा आहे. सेम परत त्याच मेथडने कन्सिडर करा जे गिवन दिलेलं आहे त्या पद्धतीने, आणि आता सबस्टिट्यूशन पुट करा. जे मूळ फंक्शन असेल त्याऐवजी टी पुट करा, म्हणजे अगेन पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी. परत डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट केल्यानंतर आता मगाच्या सारखंच आपल्याला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट होईल किती, एफ डॅश एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन एफ डॅश एक्स, एक्सचं डी एक्स आणि ह्या टीचं डी टी या पद्धतीने भेटेल. ओके. आणि आता ही सबस्टिट्यूशन आणि हे डेरिव्हेटिव्हची टर्म आपण मूळ फंक्शन म्हणजे जे आपलं एक्झाम्पल आहे किंवा जी गिवन टर्म आहे त्यामध्ये पुट करून देऊ. ठीक आहे. तर बघा कशा पद्धतीने भेटेल. इथे एफ डॅश एक्स आहे. ठीक आहे. आधी मूळ फंक्शनकडे जाऊया. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी, म्हणजे एफ ऑफ एक्सच्या ऐवजी इथे डिनॉमिनेटरला एफ ऑफ एक्सच्या ऐवजी मला टी पुट करता येईल. ठीक आहे. ती रूटमध्ये येईल, रूटमध्ये टी, आणि वरती न्यूमॅरेटरला एफ डॅश एक्स असेल आणि इथे डी एक्स आहे. ठीक आहे. सो एफ डॅश एक्स इंटू डी एक्स मला किती पुट करता येईल, डी टी पुट करता येईल. बरोबर. म्हणजेच इथे डी टी इथे लिहू शकतो मी 1 डी टी अपॉन √t या पद्धतीने. बट डी टी मी हा सेपरेट केला आणि 1 अपॉन √t या पद्धतीने दिला, कारण हा फॉर्म्युला मग आपल्याला नंतर अप्लाय करता येईल याच्यावरती. ठीक आहे, या फॉर्मॅटमध्ये, म्हणून आपण या पद्धतीने दिलेला आहे. आणि सो आता इथे कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल, 1 अपॉन √tचं इंटिग्रेशन आपण फाइंड करू शकतो. मी मागच्या लेक्चरमध्ये देखील तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे कशा पद्धतीने. बघा इथे ही जी मेथड आहे ही डेरिव्हेटिव्हच्या मेथडने फाइंड केलेलं आहे. बघा मी इंटिग्रेशनचाच फॉर्म्युला यूज करून तुम्हाला ती प्रोसेस समजवतो. 1 अपॉन √tचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आता इथे बघा इथे कशा पद्धतीने 1 अपॉन √tचं इंटिग्रेशन आपण फाइंड केलेलं आहे. ठीक आहे. बघा मी इथे सर्व राईट केलेलं आहे, व्यवस्थित समजून घ्या. इंटिग्रेशन 1 अपॉन √t हा मला कशा पद्धतीने राईट करता येईल, तर इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन t⁻1². ठीक आहे. डिनॉमिनेटरच्या टर्मला मी कशा पद्धतीने टी लिहिला, तर t⁻1², कारण तो रूटमध्ये आहे. तो जर टी हा जर मला पॉवरच्या भाषेत लिहायचा असेल तर मी t⁻1² या पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे ना. मग 1 अपॉन t⁻1² या पद्धतीने मी राईट केलं. टीचा पॉवर 1½ आहे हे लक्षात घ्या, कारण रूट हे फक्त मी कन्वर्ट केलं आहे पॉवरच्या फॉर्ममध्ये. सो इम्प्लाईज 1 अपॉन t⁻1². आता हा आणखीन कसा अरेंज करता येईल, तर सो हा पॉवर डिनॉमिनेटरला आहे बरोबर, तो वरती न्यूमरेटरला गेल्यानंतर निगेटिव्ह होईल, म्हणजे t⁻1½ या पद्धतीने लिहिता येईल. ठीक आहे. आणि आता इथे x⁻n फॉर्म्युला अप्लाय करता येईल इंटिग्रेशनचा. सो त्याचा फॉर्म्युला काय आहे, x⁻n इज इक्वल टू x⁻n+1 अपॉन n+1. ओके. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. तोच फॉर्म्युला मी इथे अप्लाय केला आणि इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर या पद्धतीने अप्लाय होईल. t⁻, म्हणजे 1ने इन्क्रीज करायचा, पॉवर 1ने इन्क्रीज करायचा. इथे -1½ आहे, तो 1ने इन्क्रीज होईल, म्हणजे -1½ + 1. डिनॉमिनेटरला त्याच टर्मने डिवाइड करायचं, म्हणजे -1½ + 1 या पद्धतीने. आणि आता ही टर्म सॉल्व करूया, म्हणजे कशा पद्धतीने t⁻1 + 2 अपॉन 2, म्हणजे 2ने इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ठीक आहे ना. 2 1 2, त्यानंतर इथे 1 × 1 -1 अपॉन 2 या पद्धतीने लिहिता येईल. हे तुम्हाला येतं. ठीक आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील याच पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर डिनॉमिनेटर देखील त्याच पद्धतीने, कारण तीच टर्म आहे. ठीक आहे. आणि ही जर सॉल्व केली तर आपल्याला भेटते 1/2. ओके ना. 2 -1 1 भेटेल, 1/2, म्हणजे इथे 1/2 आणि डिनॉमिनेटर देखील 1/2 आणि 1/2, म्हणजे आता इथे डिनॉमिनेटरला 1/2 आहे, तो मी लिहिला 2/1. ठीक आहे. इन्व्हर्स केला इंटू t⁻1½ या पद्धतीने दिला. आणि आता इथे काय होणार आहे बघा, सेम जसं 2 × t⁻1½ आहे, 1/2 म्हणजेच तो रूटमध्ये लिहायचा असेल तर मी √t या पद्धतीने लिहू शकतो, म्हणजे 2 × √t. ठीक आहे ना. या पद्धतीने इंटिग्रेशन भेटेल बघा, म्हणजे इंटिग्रेशन 1 अपॉन √tचं इंटिग्रेशन किती असेल, तर 2 × √t. लक्षात येते या पद्धतीने. आणि आता हीच टर्म आपल्याला आपल्या इकडे एक्झाम्पलमध्ये आपल्याला अप्लाय करायची आहे. ठीक आहे ना. लक्षात येते. सो 1 अपॉन √tचं इंटिग्रेशन मी कॅल्क्युलेट केलं 2 × √t. ठीक आहे. आता इथे डेरिव्हेटिव्हने सॉल्व केले, डेरिव्हेटिव्ह माहीत असेल तर डायरेक्टली या पद्धतीने अरेंज करता येत असेल तरी चालेल. लक्षात येते. सो 2 √t आणि इंटिग्रेशन कंप्लीट झालं म्हणून +c. आणि आता टीची व्हॅल्यू जी घेतली होती ती पुट करून द्या. ठीक आहे ना. सो 2 ×
अंडर रूट टीची किंमत होती एफ ऑफ एक्स, ती एफ ऑफ एक्स आणि प्लस सी या पद्धतीने. ठीक आहे, या पद्धतीने इंटिग्रेशन कंप्लीट झालं. सी इथे फायनली कॉन्स्टंट टर्म लिहिली, म्हणजेच आय इज इक्वल टू 2 रूट एफ ऑफ एक्स प्लस सी, आणि आयची किंमत होती एफ डॅश एक्स अपॉन रूट एफ ऑफ एक्स, ती किंमत इथे पुट केली. ठीक आहे, इंटू डी एक्स इज इक्वल टू 2 रूट एफ ऑफ एक्स प्लस सी या पद्धतीने. ठीक आहे, अशा पद्धतीने ही करोलरी येथे आपल्याला प्रूव्ह करायची होती. ठीक आहे, करोलरी व्यवस्थित समजली काय? जर मूळ फंक्शन हे डिनॉमिनेटरला रूटमध्ये असेल आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्हवरती न्युमरेटरला ॲडजस्ट असेल, तर त्या होल टर्मचं इंटिग्रेशन आपल्याला 2 इंटू रूट एफ ऑफ एक्स या पद्धतीने राईट करता येतं. लक्षात येते? या पद्धतीने जर पुढे एक्झाम्पल असेल या टाईपमध्ये जर असेल तर आपल्याला डायरेक्टली इंटिग्रेशन या पद्धतीने लिहिता येईल. ठीक आहे ना, या करोलरीनुसार. आता याच करोलरीच्या बेसवरती आपल्याला एक्झाम्पल आहे ते बघूया. तर बघा इथे एक्झाम्पल कशा पद्धतीने दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स इंटू अंडर रूट लॉग ऑफ एक्स इंटू डी एक्स या पद्धतीने आहे, बरोबर. आणि आता आपण करोलरी जी बघितली त्या फॉर्ममध्ये आधी आपल्याला हे एक्झाम्पल कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, तर बघा कशा पद्धतीने करता येईल. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स अंडर रूट लॉग ऑफ एक्स. आता ही टर्म सॉल्व केल्यावर आपल्याला ही टर्म भेटेल. ठीक आहे ना, फक्त अरेंज केलेलं आहे 1 अपॉन एक्स अपॉन रूट लॉग ऑफ एक्स या पद्धतीने. ठीक आहे, दोन्ही एक्झाम्पलचा मिनिंग सेमच आहे. ठीक आहे ना, फक्त लिहिण्याचं टाईप बदललेलं आहे. काय आहे? लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्हवरती आपण अप्लाय केलेला आहे. सो इंटिग्रेशन बघा इथे 1 अपॉन एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? लॉग एक्सचा आहे, म्हणजे वरती लॉग एक्स घेतला, खाली रूट लॉग एक्स आहे. आणि अशी जर टर्म आपल्याला भेटली तर बाय करोलरी नंबर 4 आपण काय लिहू शकतो? 2 इंटू एफ ऑफ एक्स, आणि म्हणजेच एफ ऑफ एक्स म्हणजे लॉग एक्स आहे 2 इंटू अंडर रूट लॉग एक्स. तर या पद्धतीने आपल्याला या 2 करोलरीज आपल्याला अभ्यासायच्या होत्या. ठीक आहे, बघा टोटल आपण 4 करोलरीज आपण अभ्यासलेल्या आहेत. बघा एकदा थोडंसं रिवाईज करूया, मग पुढे आपल्याला आता एक्झाम्पल अभ्यासायचे आहेत. बघा करोलरी नंबर नक्की फर्स्ट काय होती? तर बघा फर्स्ट करोलरी काय होती? फंक्शन असेल एफ ऑफ ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स असेल, आणि यावरती इंटिग्रेशन आपल्या असेल तर त्याचं इंटिग्रेशन भेटतं जी ऑफ ए एक्स प्लस बी, आणि ए एक्स प्लस बीचा नंतर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आणि त्या डेरिव्हेटिव्हने या टर्मला डिवाईड करायचं आहे. ठीक आहे, ही फर्स्ट करोलरी होती. त्यानंतर सेकंड नंबरची करोलरी होती पॉवरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन असेल आणि त्या टर्मला जर एफ ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हने जर मल्टिप्लाय असेल, ठीक आहे ना, म्हणजे इथे फंक्शन आणि फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने जर मल्टिप्लाय असेल तर आपल्याला इथे एफ ऑफ एक्स टू दी पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 या पद्धतीने राईट करता येतं. ठीक आहे, ही करोलरी नंबर होती सेकंड. त्यानंतर करोलरी नंबर थर्डकडे जाऊया. त्यानंतर करोलरी थर्डमध्ये आपल्याला बघा मूळ फंक्शन हे डिनॉमिनेटरला असतं आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह जर वरती न्युमरेटरला ॲडजस्ट असेल आणि असा जर फॉर्म आपल्याला गिवन असेल आणि त्यावरती इंटिग्रेशन अप्लाय असेल तर त्याचं इंटिग्रेशन आपल्याला भेटतं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, या पद्धतीने ही थर्ड नंबरची करोलरी. आणि त्यानंतर फोर्थ नंबरची काय होती? जर फंक्शन हे डिनॉमिनेटरला रूटमध्ये असेल, एफ ऑफ एक्स हे जर डिनॉमिनेटरला रूटमध्ये असेल आणि त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्हवरती न्युमरेटरला असेल, ठीक आहे, आणि त्यावरती जर इंटिग्रेशन आपल्या असेल तर आपल्याला त्याचं सोल्युशन हे भेटतं 2 इंटू रूट एफ ऑफ एक्स. ठीक आहे, मूळ फंक्शन हे रूटमध्ये, ते डिनॉमिनेटरच्या पोझिशनला आणि वरती न्युमरेटरला त्याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्या फोर्थ करोलरीज होत्या. ह्या चारही करोलरीज खूप इम्पॉर्टंट आहे, त्यापुढे आपल्याला एक्झाम्पलमध्ये खूप वेळा यूज होणार आहेत. ठीक आहे, तर आता फक्त केवळ करोलरीच्या बेसवरती एक्झाम्पल कशा पद्धतीने विचारलेले असतात, सॉल्व एक्झाम्पल आपण ते बघूयात. ठीक आहे, बुकमध्ये ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. बघा तर बघा इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल इंटिग्रेशन टॅन एक्स इंटू डी एक्स. आता टॅन एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा एकदम सिंपल आहे. करोलरीज आपल्याला आता ज्या झालेल्या आहेत त्या यूज करायच्या आहेत, 4 करोलरीज. ठीक आहे, त्यापैकी कोणती नक्की यूज होते ती व्यवस्थित फक्त आधी बघा. तर इथे गिवन एक्झाम्पल आहे फक्त टॅन एक्स. टॅन एक्स मला कशा पद्धतीने राईट करता येईल? सो साइन एक्स आपण कॉस एक्स. आणि आता इथे बघा न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये ते तयार झालेलं आहे. मग नक्की कोणती करोलरीज इथे यूज होईल? ठीक आहे ना, म्हणजे बघा इथे कॉस एक्स आहे डिनॉमिनेटरला आणि कॉस एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह मी वरती जर ॲडजस्ट करत असेल, म्हणजे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स, बट इथे आहे साइन एक्स. ठीक आहे ना, जर मी तो ॲडजस्ट केला तर मला त्या करोलरीनुसार पुढे इंटिग्रेशन सॉल्व करता येईल. लक्षात येते? सिम्पल आहे. बघा कॉस एक्स टॅन एक्स मिळालेला साइन एक्स आपण कॉस एक्स, आणि कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असतो तर मायनस साइन एक्स, बट इथे आपल्याकडे न्युमरेटरला फक्त साइन एक्सची टर्म आहे. मग मी ती ॲडजस्ट केली. बघा कॉस एक्स डिनॉमिनेटरला ॲज इट इज, वरती घेतलं मायनस साइन एक्स, बट आता ही नुसती अरेंज करताना
बाहेर देखील मी मायनसने मल्टिप्लाय केलं. का केलं तर मायनस मायनस प्लस होऊन परत मला ही मूळ टर्म भेटेल. लक्षात येते? हे लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण इथे ॲडजस्ट करणार आहे, जी टर्म काही ॲडजस्ट करेल त्याच टर्मच्या ऑपोजिट टर्मने इथे मल्टिप्लाय करायचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे -1ने मी थोडक्यात इथे मल्टिप्लाय केलं तर मी -1ने डिवाइड देखील केलेलं आहे, म्हणजे कोणताही चेंजेस होणार नाही. लक्षात येते मूळ एक्झाम्पलमध्ये. सो -sin x आपण cos x टर्म भेटेल, म्हणजेच cos x चा डेरिव्हेटिव्हवरती ॲडजस्ट केला -sin x. आणि आता करोलरी, तर करोलरी नंबर थर्डनुसार आपण इथे cos x आणि वरती डेरिव्हेटिव्ह असेल cos x चा -sin x, तर त्या टर्मनुसार त्या करोलरीनुसार आपण लिहू शकतो -log ऑफ cos x प्लस c या पद्धतीने. ठीक आहे ना, बाय करोलरी नंबर 3. सो फायनल सोल्युशन आपल्याला किती भेटेल? log ऑफ sec x प्लस c या पद्धतीने. ठीक आहे. आता तुम्ही इथे म्हणाल log ऑफ sec x आन्सर कसं काय फाइंड झालं, बरोबर. इथे फायनल सोल्युशन असं कशा पद्धतीने आलं? सो इथे मायनस साईन आहे, बरोबर. लॉगरिथमच्या रूलनुसार हा मायनस साईन इथे वरती येईल. लक्षात येते बघा, या पद्धतीने तयार होईल. किती होईल? log ऑफ cos x टू दी पॉवर -1 होईल. लक्षात येते? आणि हीच टर्म मला कशा पद्धतीने लिहिता येईल? log ऑफ cos टू दी पॉवर -1 म्हणजेच 1/cos x लिहिता येईल. लक्षात येते ना? आणि 1/cos x किती टर्म भेटेल? sec x, log ऑफ sec x या पद्धतीने. लक्षात येते? म्हणून इथे log ऑफ sec x प्लस c या पद्धतीने टर्म भेटली सोल्युशनमध्ये. लक्षात येते? एकदम सिंपल आहे. करोलरी आपण थर्ड नंबरची ती यूज केली.